नमस्कार, मी सुवर्णा. आपण पाहताय झी24 तास एक पाऊल पुढे. बुलेटिन मध्ये सुरुवात करूयात शेती संदर्भातल्या बातम्यांनी. लातूर जिल्ह्यात सोयाबीनचं लाखो हेक्टर क्षेत्र आहे. सोयाबीनचं बियाणं बोगस निघाल्यानं ते उगवलंच नाही. त्यामुळे जिल्ह्यातलं हजारो हेक्टर सोयाबीनचं क्षेत्र वाया गेलं असून शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. संबंधित कंपनीनं आणि शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात तगरखेडा गावातील शेतकऱ्यांनी जीवाचा आटापिटा करून बाजारातून सोयाबीनचे कृषीधन 441 कंपनीचं बियाणं मोठ्या कष्टाने मिळवलं. मात्र सोयाबीनचं हे बी पेरल्यानंतर उगवलंच नाही. अशीच परिस्थिती या जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची आहे. कृषीधन 441, यशोदा, महाबीज, पाटीदार, अजित आणि नॅशनल या कंपन्यांचं सोयाबीनचं बियाणं पेरल्यानंतरही उगवलेलंच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय. 10% उगवण झालेले आहे. फक्त दुबार पेरणी करण्याची आमची क्षमता नाही आहे. आता शासनाने आम्हाला याची नुकसान भरपाई द्यावा असं आमची अपेक्षा आहे. ज्यांनी बियाणं तयार केलं आणि ज्यांनी बियाणं बाजारात विकलं या दोन्ही माणसावर गुन्हे दाखवून असे बोगस बियाणे बाजारात भावी काळात येणार नाही याची पूर्णतः प्रशासनाने दक्षता घ्यावी आणि शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई आम्हाला मिळावी. निलंगा तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्रात सोयाबीन न उगवल्यामुळे प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात तगरखेडा गावात शेतकऱ्यांची एक बैठक घेऊन संबंधित कंपनीवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिलं. मात्र अद्यापही पोलिसांनी संबंधित कंपन्यांवर गुन्हा दाखल केलेला नाही. दुसरीकडे भाजपनेही या प्रकरणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याचे आवाहन केले असून हा प्रश्न येत्या अधिवेशनात उठवणार असल्याचं सांगितलंय. कंपन्यांनी त्यांची जे काही ॲव्हरेज नुकसान भरपाई आहे, जे काही त्यांचं उत्पन्न निघतंय हे 10 दिवसामध्ये घोषणा करावी. 10 दिवसाच्या आत जर त्यांनी ही घोषणा आणि जी मदत जर नाही दिली तर आम्ही निलंगा तालुक्यात किंवा जे काही कार्यालय असतील आम्ही एकही शासकीय कार्यालय चालू देणार नाही असा निर्णय घेतलेला आहे. एकूणच जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी विकास विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे यावर्षीही बोगस खत आणि बियाणे पुरवणाऱ्या कंपन्यांची वाढ होत असल्यामुळे त्याचा थेट फटका शेकडो शेतकऱ्यांना बसतोय. या समस्येवर मुख्यमंत्र्यांनीही कडक भूमिका घेणार असल्याचं सांगितलं. मात्र नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई केव्हा आणि कशी मिळणार, सरकार मात्र अनुत्तरितच आहे. झी24 तासाठी लातूरहून शशिकांत पाटील सह विक्रम काजळे, मुंबई.